गरे ग सारे गरे सारे दादा पद पदाला पद रे ग सारे ग सारे गरे सारे ग पद पद पदाला सा रे सा गरे ग सारे गरे सा पद सारे गरे ग सा ग रे ध ध सा ध पद रे ग सारे. आजची पौर्णिमा व्यास मुनींची आहे. व्यास मुनी व्यास मुनीने सगळी 18 पुराणं लिहिली, 6 शास्त्रे लिहिली, 18 पुराणे आणि 4 वेदांचा विस्तार केला म्हणून वेद व्यास म्हणतात त्यांना. आणि दुसरी गोष्ट अशी की ते आता मी अभंगातून सांगणार आहे तुम्हाला. देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 सागरे ग सारे दसा पद पसा धरे सागरे ग सारे दसा असा गप गरे गरे सोरे गरे सा गरे पसा पदा पसा गरे ग सारे दसा पद पसा धरे सागरे ग सारे दसा 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 देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 तुझा मी सोनार, तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, तुझा मी सोनार, नामाचा व्यवहार. देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 तुझा मी सोनार, तुझा मी सोनार, नामाचा व्यवहार, तुझा मी सोनार, नामाचा व्यवहार. सगळे संत तुकाराम होऊन गेले चोखा मेळा, सेना नामी गोरा कुंभार, देवा तुझा मी कुंभार असं म्हटलं का कधी? नाही म्हटलं. किंवा तुकोबाने कधी म्हटलं काय? देवा तुझा मी तुकोबा नाही म्हटलं. ह्याने काय म्हटलं ते लोक? तुझा मी सोना, म्हणजे चाल पण तशीच लावावी लागते. काय की तळतळीने सांगतोय की मी तुझा कुंभार आहे, तुझा. बाकी कोणी सांगितलं नाही. तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, ओ तुझा मी
विठ्ठलाचा भक्त नव्हता. त्यांचं वय किती माहिती आहे? 92 वर्षे. आणि ज्ञानेश्वरांनी लवकर समाधी घेतली. 92 कुठे? तुकाराम महाराज 42 वर्षे. तर हा म्हणजे शंकर भक्त असा होता की स्वतःचा शिर जरी कापावं लागलं तरी ठेवणारे असे भक्त सोनार होते ते. तर झालं काय, एका सोनाराला, आपल्या एका मोठ्या व्यापाऱ्याला, बड्या सावकाराला विठ्ठलाच्या कमरेत एक पट्टा बांधायचा साखळीचा, किंवा साखळी, सोन्याची साखळी घालायची, असं त्याचे विचार आले मनात. तर आता गावात सोनार म्हणजे कोणतं नरवारी. मग त्यांच्याकडे ते गेल्याच्या नंतर त्यांनी ती ऑर्डर वगैरे दिली, पट्टा बनवून दिला, किंवा साखळी असेल ती बनवून दिली. आणि तो सावकार घालायला गेला तर ती एक वीटभर जास्त झाली. करामत बघा, करामत देवाची. एक वीट जास्त झाली, पांडुरंगाने कमर हटवली, परत नेऊन दिली. परत गेल्यावरती परत गेलं तर ती आणखी तोकडी व्हायला, सैल व्हायला लागली. तर मग करणार काय? सोनारा नरहरीकडे गेले आणि म्हणले तुम्ही आता स्वतःच येऊन माप घ्या. म्हणलो मी त्या काळ्याचं तोंड बघणार नाही. मग काय केलं असेल त्याने? तुम्ही बघू नका काळ्याचं तोंड. पट्टी बांधली डोळ्यावर आणि घेऊन गेले. पट्टी बांधून घेऊन गेले तर तो कमरेला हात घालतो तर शेला लागला. बांधलेले डोळे आहेत आणि रूप दिसतंय कोणाचं? रूप दिसतंय शंकराचं. आणि चाचपून बघतोय तर खाली वाघाचं चांगलं. अरे शंकर, मी विठ्ठलाला साखळी घालायला आणली होती. तर डोळ्याचं वरचं काढलं वरती, तर शंकर परत बांधलं. असंच व्हायला लागलं, सारखं असंच व्हायला लागलं. आणि त्यावेळी परत ज्यावेळी केलं त्यावेळी विठ्ठल शंकर, अरे मीच आहे विठ्ठल शंकर. आणि त्यावेळी त्याने हा अभंग रचला की देवा तुझाच मी आहे, तू एकच आहे, विठ्ठल तूच आहे, शंकर तूच आहे. आणि त्याच्या तोंडातून शब्द म्हणून म्हणतो देवा 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 सोनार देवा 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 तुझा मी सोनार. देवा 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 तुझा मी सोनार. तुझा मी सोनार. नामाचा व्यवहार. तुझा मी सोनार. नामाचा व्यवहार.
कात्री बनवली आणि जो काय षडरिपूंचा कचरा देहामध्ये आहे तो सगळा कापून काढायला लागला. मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी. राम नाम सोने चोरी, राम नाम सोने चोरी, राम नाम सोने चोरी, राम नाम सोने चोरी. देवा 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 तुझा मी सोनार, देवा 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 तुझा मी सोनार, तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. अनुभव आला त्याला. नंतर अनुभव आला पण शंकरामध्ये काय बघितलं त्याने? पहिले जे भक्त बनले त्यांचे नरहरी सोनार ज्यावेळी त्यांचे भक्त बनले काय बघितलं त्यांनी? काय तर शंकराच्या जटेमध्ये काय आहे? गंगा म्हणजे जल आहे, पाणी. आणि तिसऱ्या डोळ्यामध्ये काय आहे? अग्नी आहे. जल आणि अग्नी तुम्ही बघा कुठे बी पाणी आणि अग्नी एकत्र येतात का? नाही येऊ शकत. मग त्याने तिथे ते काय बघितलं? पाणी आणि अग्नी एकत्र नांदतायत. त्याच्यानंतर काय बघितलं? डोकीवरचा चंद्रमा, द्वितीयेच्या चंद्रमामध्ये काय असतं? अमृत असतं. आणि कंठामध्ये काय आहे? विष आहे. म्हणजे अमृत आणि विष एकत्र नांदत आहे. त्यानंतर काय बघितलं? गळ्यात सर्प आणि गणपतीच्या पायाकडे उंदीर आणि उंदीराच्या बाजूला मोर. तर सर्प गळ्यातून असं छातीवर यायला लागला की उंदीर थरथर कापायचा. त्यावेळी मोर म्हणतो, मोर कोणाचा वाहन आहे? कार्तिकीचा. तर मोर म्हणतो, अरे कशाला घाबरतोयस तू? तर म्हणलो वर बघ, तू खाली आला तर मी वर जाईल. तो म्हणतो कशाला घाबरतोस? मी आहे ना, वर खाली नेऊ दे तर. कारण मयूर हा सर्पाला खातो, सर्प उंदराला खातो. मग गळ्यात सर्प उंदीर म्हणजे एकमेकाला खायला टपलेले एकत्र नांदतात. त्याच्यानंतर खाली काय आहे बघा? वाघ हा पार्वतीचा वाहन आहे आणि बैल नंदीचं वाहन आहे. हे दोघे एकत्र नांदतायत. असं कधी होत झालंय का पृथ्वीवर? नाही झाले. अंगाला भस्म आहे, बभूत म्हणतात त्याला, विभूती बभूत. आणि त्याच्या भोवताळी कोण आहे? भूत. सगळी भूत आहे. जिथे विभूती असेल तिथे भूत येणारच नाही. असं हे घडतं आहे सगळं. आणि म्हणून त्याने जाणलं की, आणि एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही शंकर महादेवांना कधी टेन्शनमध्ये बघितलंय का? आपल्या कुटुंबात असं झालेलं काय? 6-6 जण वैरी एकमेकांशी. तर त्याने टेन्शनमध्ये कधी बघितलं नाही ना. त्याचं कारण काय? तर राम नाम हेच त्यांना शांत झोप लागते. शंकर समाधीत जातात.
आणि म्हणून त्यांनी ते शंकराला भक्त केला होता. काय आणि तो आता विठ्ठल भक्त कसा झाला तर हा चमत्कार झाला. म्हणून तो आता म्हणतो मी तुझाच सोनार आहे. तुझा मी सोनार असल्यामुळे हा अभंग मला घ्यावा लागला. आणि व्यासमुनी म्हणजे त्यांनी ज्यावेळी हे सगळं कथानक लिहून काढावं, महाभारताचं कथानक त्यांनी 1,00,000 श्लोकामध्ये बनवलं. आता ते 1,00,000 श्लोक करायचे, मग त्यासाठी लिखाण करणारा कोणतरी पाहिजे ना. तर ब्रह्मदेवाकडे गेले व्यासमुनी. तर ब्रह्मदेव म्हणाले, मग
मी तर सध्या सृष्टीची निर्मितीमध्ये कामाला लागलेलं आहे. मला काही तसं वेळ मिळणे कठीण आहे. मग त्याने काय केलं, मग शंकराकडे धाव घेतली. शंकर म्हणाले, अरे महाभारताची कथा शंकर म्हणजे कृष्णाची कथा. शंकर म्हणले कृष्णाचं नाव घेतलं, कृष्णाचं नाव ऐकलं की मला समाधी लागते. त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही. मग शेवटी शेषशाही नारायण क्षीरसागरी ज्यांचं वसतिस्थान आहे तिथे गेले. तर ते म्हणले, अरे म्हणजे माझीच कथा मला लिहायची आहे. तर स्वतःचं मोठेपणा स्वतः कोणी लिहू नये. कृष्णाचा अवतार मीच आहे ना. स्वकीर्ती न ऐकावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. स्वतःचं मोठेपण स्वतः बघायचं पण नाही आणि स्वतःची कीर्ती ऐकायची पण नाही. त्यावेळी मग तिघांनी म्हटलं की आम्हाला काय जमणार नाही. मग व्यास मुनींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी शंकर प्रसन्न झाले आणि म्हणले, जा, तुला महाभारत लिहायला माझा मुलगा देतो, विद्वान आहे. आणि गणेशाला पाठवलं. गणेशाला पाठवलं तर गणेश चला लिहूया आपण. तर गणपती काय म्हणाला की माझी एक अट आहे की मी लिहायला लागलो की एकही सेकंद थांबणार नाही. काय तुम्ही म्हणाल 10 श्लोक लिहूया, थोडं थांबूया, चहा पाणी करूया, असलं काय जमणार नाही. तर हरकत नाही. मग व्यासच म्हणे ना ते काय, ज्यांनी वेदांचा 4 वेदांचा विस्तार केला, ते म्हणले हरकत नाही. पण मी ज्यावेळी श्लोक बोलत जाणार, गडगडा गडगडा बोलत जाणार मी, काय तर ते श्लोक तुम्हाला म्हणजे गणपतीला सांगितलं अर्थासहित लिहायचे आहे. आणि त्यामुळे दोघांचं जमलं. आता गणपतीला श्लोक बोलत जाणार, अर्थ करून त्याचं लिहायचं आहे. आणि त्यामुळे ती महाभारत लिहिलं गेलं. म्हणजे व्यासमुनीची आज पौर्णिमा म्हणली मला सांगावं लागलं. तर नरहरी सोम